हम मालूम है तेरे बाप को मत सिखा। त्याच्यासाठी पहिली गोष्ट पावडर, फिर उसके बाद ये है वॅसलीन, जुना पुराना पहिला खतम करते. ही डब्बी आहे नेल पॉलिशची, रिमूव्हची, पण ह्याच्यामध्ये भरल्या आहेत टिकल्या, जी आवडेल ती लावायची. अभी और सुनिए. आणि त्याच्यानंतर मग कंगवा केसासाठी. आणि मग ही आपली लिपस्टिक साध्या कंपनीची घेतलेली आहे, ब्रँडेड नाही. आता सध्या माझं लेकरूला आणि मला स्वतःला नीट लक्ष देता येत नाही. नहीं, झूठ बोल रहा है. तो मैं अपने स्टाइल में मेकअप करने वाली हूँ और उसके लिए ये है एब्रो पेंसिल. बस, नो क्रीम, नो फाउंडेशन, नो 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 नो. ये इतना सा ही देखो मेरा मेकअप का जुगाड़. बस, और मैं ये सब लगा के जाने वाली हूँ एक फंक्शन में. तो क्या नाचो मैं? So let's see, देखो वीडियो एंड तक. हो गई मैं रेडी. किती पण मॉडेल तयार झाले तरी सिंदूर आणि टिकली लावायचं विसरत नसते. बस, समजून घ्या. आता तर मी ट्रेडिशनल रेडी झाले, पण सांगायला मॉडेल पण तयार झाले तरी मी टिकली सिंदूर सोडत असते. बस, कारण त्या बिचाऱ्या नवऱ्यामुळे तर मला लग्नानंतर पण एवढं छान फ्रीडम आणि जशी माझी लग्नाच्या अगोदर लाईफ होती तशी मी जगत आहे. तर का मी माझ्या नवऱ्याला विसरू? म्हणजे विसरायचं विषय पण मला आवडतं. पहिल्यापासून लग्न झाल्यापासून टिकली आणि कुंकू लावायला आवडतं. कितीही मॉडेल. अच्छा, हमको सिखा रिया है. तर आता जाऊया आपण कार्यक्रमाला. सगळ्यात आधी आले पेट्रोल पंपावरती. पेट्रोल भरेपर्यंत काकाने लय छान सांभाळलं बघा माझ्या गाबड्याला. इसको सांभाळणं सोपा नाही आहे रे बाबा. आणि हे लेडीजसाठी पण स्पेशल भारी वाटलं मला पेट्रोल पंपावर. तिथून थेट आले फोटो फ्रेम घेण्यासाठी, कारण ऊन एवढं होतं आणि सुचत पण नव्हतं मला काय घ्यावं काय नाही. आणि ह्या पोराला घेऊन फिरायचं म्हणलं की माझा खूप मोठा टास्कच आहे. म्हणून झटपट पटापट पटकन आपले विठ्ठल रुक्मिणीचे फोटो सिलेक्ट केले आणि थेट आले वास्तुशांतीला. ज्या ताईने मला इन्व्हाइट केलं होतं तिला फोटो फ्रेम दिलं. तिने रिटर्न गिफ्टही खूप छान दिलं. तिला भेटले, घरबीर सगळं बघितले आणि मस्त आले बघा आपलं पोटपूजा करण्यासाठी. पोटपूजा वगैरे छान अशी केली. तिथून थेट आली बघा मी माझ्या घरी. आल्याला आमचं गाबडं तर झोपलं होतं. मी पण आपला हुलिया बदलला आणि मस्तपैकी झोपायची तयारी केली. तिथून उठले बघा आणि घड्याळात वाजले होते 4. असल्या उन्हामध्ये भर कोण चहा पित असते का एवढ्या उन्हामध्ये? हो, पल्लवी कुछ भी कर सकती है. असल्या घामाघूम झाले मी तरी पण चहा प्यायची तलप होती मला. चहा वगैरे पिले, छानपैकी फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर ना करायच्या अगोदरच घामाघूम झाले आहे मी. चला आता चालले मी माझ्या क्लासला. लेट्स गो. ये है मेरा फेवरेट प्लेस. यहाँ आने के बाद सुकून मिलता है बॉस मेरे. मला ह्या पोरीचा डान्स बाबा लय आवडला बाबा. खरंच एवढीशीच आहे पोरगी पण कसलं भारी डान्स मुवमेंट आणि बॉडी कसली एकदम अशी मूव्ह होते ह्याची यार. खरंच भारी करते डान्स ही पोरगी. क्लास करून डायरेक्ट आले आमच्या आहोच्या कामावरती. चेंजिंग रूममध्ये जाऊन हुलिया बदलला, मस्तपैकी जाऊन चहा पिले. तिकडचे कामावरचे आमच्या आहोचे सगळे एकदम भारी आहेत. खरंच थँक्यू सो मच. आल्यावर एवढे माझी सोय करता स्पेशल चहाची. त्याच्यानंतर ही भेटली आमची जिगरी. शोधायलाच आम्हाला खूप वेळ गेला. भेटलो फायनली आणि आमचा प्रज्ञेश गेला होता त्याच्या पप्पासोबत. त्याच्यामुळे मी रिलॅक्स होते म्हणून म्हटलं जरा पोटपूजा वगैरे थोडं जिगरीसोबत आपल्या करून घ्यावं. असा टाईम मला कधी भेटत नाही आणि भेटला तर मग मी फुल टाईम एन्जॉय करत असते. मस्तपैकी पोटपूजा वगैरे झाली आणि आम्हाला संभाजी महाराजांची आरतीचा लाभ भेटला. मग तिथं आरतीसाठी थोड्या वेळ आम्ही थांबलो. महाराजांची आरती वगैरे झाल्यानंतर ना काही मिरवणूक बघितली आणि खरंच हे वाला खरंच खूप मनाला लागलं. पण हे कलियुग आहे दादा. कोणीच मनावर घेणार नाही. फक्त सगळेजण आपापला विचार करतात. महाराजांचं दर्शन घेऊन खाली बसलोच होतो. तेवढ्यात एक वैतागलेला बाप दिसला. त्याच्या पोराला आणत होता त्याच्या आईकडे. खरंच प्रज्ञेशला सांभाळणं खरंच खूप मोठा टास्कच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर आजचा दिवस हा माझा खूप छान गेलेला आहे. तर चला सोलापूरकर, बाय बाय. माझा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते.